पुन्हा असे प्रकार व्हायला नको। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संजय दिना पाटीलचे कान टोचले अशी माहिती सूत्रांनी दिली। महायुतीत असे प्रकार व्हायला नको असं म्हणत फडणवीसांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। संजय दिना पाटलाचा विषय सगळ्यांनी थांबवणं गरजेचं असं सामंत यांनी म्हटलंय। दरम्यान शिंदेंनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। पुन्हा असे प्रकार व्हायला नकोत। तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, बोलताना सर्वांनी भान ठेवा। ठीक आहे, काय गैरसमजूत काही तर झालेलं आहे, ते कोणत्या तणावात असेल माहित नाही, पण तो हे असं बरोबर नाही, चांगलं नाही। पत्रकारांना शिवीगाळ करणं याचं समर्थन कोणीही करू शकणार नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना काल ताकीद दिली, त्यांना समज दिली, त्यांना माफी मागण्याच्या संदर्भात त्या सूचना केलेल्या आहेत। मला असं वाटतं की हा विषय आता इथं संपवला पाहिजे। संजय दिना पाटलांना जर तुम्ही जवळून बघितलं तर त्यांचा वागण्याची पद्धतच तशी आहे, त्यांची बॉडी लँग्वेजच तशी आहे। संजय पाटील यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केल्यामुळे मला असं वाटतं की तो विषय सगळ्यांनीच थांबवणं गरजेचं आहे। संजय पाटलांसारखा जीवाला जीव देणारा मित्र देखील असू शकत नाही। माझी देखील आपल्याला विनंती आहे की भविष्यामधनं राजकारण करत असताना त्यांच्याकडनं अशा पद्धतीची भूमिका परत घेतली जाणार नाही। संजय दिना पाटलाचा विषय सगळ्यांनी थांबवणं गरजेचं आहे असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। संजय पाटीलची वागण्याची पद्धत, त्याची बॉडी लँग्वेज तशीच आहे। संजय पाटील सारखा जीवाला जीव देणारा मित्र असू शकत नाही आणि संजय पाटीलनं स्वतःहून दिलगिरी व्यक्त केली आहे। भविष्यात संजय दिना पाटील यांच्याकडून अशी भूमिका घेतली जाणार नाही असं उदय सामंत यांनी म्हटलंय। संजय दिना पाटील नाक घासून जरी म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे की नाक घासून माफी मागितली, पोटात मान घालून माफी मागितली, तरी सुद्धा कायद्यासमोर त्या माफीला काही किंमत नाही। पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करावा, जे काही त्यांना वाटत असेल कॉग्निजेबल नॉन कॉग्निजेबल गुन्हा दाखल करावा सो मोटो। संजय दिना पाटलांना जर तुम्ही जवळून बघितलं तर त्यांचा वागण्याची पद्धतच तशी आहे, त्यांची बॉडी लँग्वेजच तशी आहे। संजय पाटील यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केल्यामुळे मला असं वाटतं की तो विषय सगळ्यांनीच थांबवणं गरजेचं आहे। संजय पाटलांसारखा जीवाला जीव देणारा मित्र देखील असू शकत नाही। माझी देखील आपल्याला विनंती आहे की भविष्यामधनं राजकारण करत असताना त्यांच्याकडनं अशा पद्धतीची भूमिका परत घेतली जाणार नाही। तर एक खासदार बोलतो 5 खून केले, इतकं बोलूनही चौकशी होत नाही। संजय दिना पाटीलच्या वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली। राज ठाकरे या संदर्भात नेमकं काय म्हणाले पाहूया। एक खासदार बोलतो मी 5 खून केले, बॉम्ब फोडेन। एखादा गँगस्टर बोलणार नाही, ते खासदार बोलतोय। इतकं बोलूनही कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही।